प्रवास करणं खूप मुश्किल झालेले. GST शासनाने की आपल्या ह्या बेलापूर ते बोटा मार्गे पूर्वी 6 गाड्या होत्या, त्यातील आता 1 ते 2च गाड्या राहिल्या. एकच गाडी राहिली, हा ती पारणे डेपोची. त्यामुळे सर्व प्रवाशांचं अतोनात हाल आहे. शासनाने जे काय हाल आहे त्या समस्येचं निवारण करावं. काय म्हटले आमदारांनी वाळीत टाकले का बेलापूर बोट्यापर्यंत जायला? हे मधली गावं ब्राह्मणवाड्यावरून आळे फाटेला गाडी जाते. मग तिकडून एवढी सीट आहे का? प्रत्येक गाडी चेक करा, खालीच असते ती. मग इकडून जायला काय हरकत आहे? डेपो मॅनेजरकडे अनेकदा मागणी केली नागरिकांनी, पण डेपो मॅनेजर पण मागणीला काय म्हटले? रिपोर्ट दिले त्यांना, त्यांनी त्याच्याकडे घेतली नाही. काय म्हटले बाबा? टायमिंगची गाडी तुमचा 10चा टायमिंग आहे, तिची गाडी याची 12 वाजता. कोण सीट थांबली तर ही भानगड मेन आहे ना. काय करायचंय चालू व्हायला पाहिजे ना. नाही तर रस्ता आहे तर रस्ता आमचे जर विद्यार्थी बोटाला जर अडकले तर आम्हाला सेपरेट गाडी करून त्यांना आणायला जावं लागते. ब्राह्मणवाड्याला म्हणा, स्त्रिया महिलांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना. नंतर संध्याकाळच्या आम्हाला गाडीच नाही. सकाळी फक्त एक गाडी आहे 7 वाजता आणि रात्रीची एक 8 वाजता आहे. त्याच्यानंतर मध्ये गाडीच नाही. आम्हाला प्रायव्हेट गाड्या करून त्यांना आणायला जावं लागते बोट्याला किंवा ब्राह्मणाला. हो बघा, डेपोवाल्याने आपल्या डेपोवाल्याने ना याची दक्षता घेतली पाहिजे. नाही तर आम्ही ना 2-4 दिवसामध्ये रस्ता रोको करणार आहे. गाड्या आपण इकडे फिरते नाही तर बांबुड्या मार्गेच गाड्या पळत. इकडे गाडी एक येत नाही. परवडत नाही तर फ्रीची व्यवस्था बंद करा ना. ती पैसे द्यायला तयार आहेत, पण गाड्या पाहिजे. किंवा प्रत्येक 2 तासाला एखादी मिनी बस ठेवा, जेणेकरून ब्राह्मणा ते आळाफाटा असे चालू राहील. अतिशय हाल होतात प्रवाशांचे. याला गाड्याच नाही, एकच गाडी आहे फक्त.